नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला सुप्रियाताई हळूहळू खूप विनोदी होत चालल्यात असं वाटतं. त्या कुठचा तो पडोसन सिनेमामध्ये तो विनोदी नट होता मेहमूद, त्याची जी भूमिका होती ती भूमिका सुप्रियाताईंनी काल परवा पार पाडली. ते बघून मला जास्त हसू आलं. तुम्हाला आठवतं, निवडणूक आयोगामध्ये शरद पवार स्वतः व्यक्तिगत गेलेले होते. जी काही नोटीस आली होती, वकील गेले तरी चाललं असतं, पण शरद पवार स्वतः गेले. सुप्रियाताई तर गेल्याच होत्या, जितेंद्र आव्हाड पण गेलेले होते. आणि तिथल्या वकिलांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला म्हणून सुप्रियाताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आणि नुसती तळपायाची नाही, तळपायाची नाही, तळमजल्यावरची आग ही थेट पेंट हाऊसपर्यंत जावी इतक्या तावातावात सुप्रियाताईंनी एका जाहीर सभेत खुली धमकी दिली होती. काय म्हणाला तो वकील? तो शरद पवार, तो शरद पवार. अरे शरद पवार तो कोण? तो वकील. आता त्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, अशी फार राणा भीमदेवी थाटातली घोषणा, गर्जना सुप्रियाताईंनी केली होती अगदी 2-4 दिवसापूर्वी. आठवतं ना तुम्हाला? मग लोकांचा शोधाशोध सुरू झालं की कोण तो होता दुसऱ्या बाजूचा अजितदादांचा वकील. तो नेमकं काय बोलला? मग तो इंग्रजीत बोलला की मराठीत बोलला, हिंदीत बोलला, या सगळ्या सुरू झाल्या. आता सुप्रियाताईंचा अप्रतिम इंग्लिश असल्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये एकेरी आणि मराठीतलं एकेरी यातला फरकसुद्धा कळत नाही. करेक्ट कार्यक्रम करताना करेक्टचं स्पेलिंग काय आहे हे पण त्या हल्ली आईसचं स्पेलिंग काय असं छोट्या छोट्या मुलांना सभा समारंभात बोलवून विचारतात. आईसचं स्पेलिंग काय? आईसचं स्पेलिंग काय? मग आईस म्हणजे काय हे आपल्या पद्धतीत नवी डिक्शनरी लोकांना शिकवतात. आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे CBI, ई म्हणजे ED, असं नवीन अंगणवाडी किंडरगार्टन क्लासेस सुप्रियाताईंनी सुरू केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अगदी बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेपर्यंत नेण्याचं काम सुप्रियाताईंनी हाती घेतलं आहे. त्यामुळे त्या अगदी मुलांना किंवा कार्यकर्त्यांना ABCD सुद्धा शिकवतात. त्यामुळे आईसचं स्पेलिंग काय असं विचारतात. पण त्यांना इंग्रजीमध्ये एकेरी आणि आदरार्थी अनेक वचन यातला फरकसुद्धा कळत नसावा म्हणून त्यांनी गर्जना करून टाकली. कोण तो वकील? त्याचा आता करेक्ट कार्यक्रम करते. आता गंमत अशी आहे की जेव्हा सुनावणी झाली निवडणूक आयोगामध्ये, तेव्हा जर शरद पवारांच्या बरोबर खुद्द सुप्रियाताई होत्या, तो कोण तो वकील म्हणायची गरज नाही. तो तुमच्या समोर होता, तुम्ही गेला होतात ना निवडणूक आयोगामध्ये. मग कोण तो वकील म्हणायची काय गरज होती? आणि आता 4-5 दिवस उलटल्यानंतर त्याच सुप्रियाताईंनी त्याचा करण्याऐवजी स्वतःचाच करेक्ट कार्यक्रम करून घेतला. आज मी एक वेगळी क्लिप बघितली सुप्रियाताईंच्या भाषणाची. तिथे त्यांनी आपण त्या वकिलाचा काय करेक्ट कार्यक्रम केला त्याचा खुलासा केलाय. त्याचा खुलासा केलाय की करेक्ट कार्यक्रम कसा केला. तर त्या म्हणतात की तो जो वकील होता ना, बघा म्हणे एक गट फुटून गेला आमच्यातून आणि अख्ख्या देशामध्ये यांना वकील कोण सापडला, तर तो सदानंद सुळेंचा वर्गमित्र. म्हणजे आपल्या पतीचा वर्गमित्र सुप्रियाताईंना माहीत नाही, बाकी त्यांना महाराष्ट्र तळहाताच्या रेषेवर सारखा माहिती असतो. पण आपल्या नवऱ्याचा वर्गमित्र समोर तिथे युक्तिवाद करत होता तो यांना ठाऊक नव्हता. आणि या जाहीर सभेतून त्याचा करेक्ट कार्यक्रम करायला निघाल्या. आणि करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय केलं? काय केलं करेक्ट कार्यक्रम? तर तो आपल्या नवऱ्याचा वर्गमित्र आहे असा महान शोध सुप्रियाताईंनी लावला. मग ही सगळी माहिती घेण्याच्या आधी आपल्या तोंडाची वाफ दवडण्याची गरज काय होती?
गरज काय होती? आपण जी काय बालवाडी KG क्लासेस सध्या चालवतात सुप्रियाताई, त्या पोरांना आपल्या नवऱ्याचे वर्गमित्र कोण हे शोध लावून सांगण्याची गरज होती का? करेक्ट कार्यक्रम करण्याची गर्जना कोणी मानेवर काय तो डोक्याला पिस्तूल लावून करायला सांगितली होती? त्याचा आता करेक्ट कार्यक्रम करून टाकते, नाहीतर शरद पवाराची मुलगीच नाही वगैरे वगैरे. ह्या गर्जना गेले काही वर्ष महिने चालूच आहेत. पण त्यातली एक गर्जना पूर्ण केली हे कधी सुप्रियाताई दाखवू शकतात का? नाही. पण गर्जना चालू आहेत, वल्गना चालू आहेत. सवाल असा आहे, सुप्रियाताईंनी असं विचारलं की अरे तुम्ही फुटून वेगळे झालात आणि देशात शोधून शोधून तुम्हाला वकील कोण मिळाला? तर माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र. म्हणजे अजितदादांना आपल्या चुलत बहिणीच्या नवऱ्याचा वर्गमित्र माहिती असला पाहिजे. अरे नको, हा सुप्रियाच्या नवऱ्याचा वर्गमित्र आहे, ह्याला आपल्या बाजूने वकिलीसाठी बोलवायचा कसं? हे अजितदादांनी केलं पाहिजे. पण नवऱ्याच्या बायकोला नवऱ्याचे वर्गमित्र माहिती नसतात, पण मेव्हण्याला माहिती असले पाहिजेत, ही सुप्रियाताईंची अपेक्षा आहे. काय कौतुकास्पद व्यक्तिमत्व आहे सुप्रियाताई. अजितदादांना माहिती नव्हता आणि त्यांना देशातून फक्त हा एकच वकील सापडला. अरे शोधून शोधून काढला कोण? माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र. ठीक आहे, अजितदादांना माहिती नसेल किंवा अजितदादांची चूक झाली असेल. तुम्ही जेव्हा करेक्ट कार्यक्रमाच्या गर्जना करत होत्या तेव्हा तुम्हाला तरी कुठे माहिती होतं की सदानंद सुळेचा वर्गमित्र आहे, त्यालाच आपण धमक्या देतोय हे सुप्रियाताईंना माहिती होतं? पण नाही. उघडलं तोंड, सुरुवात, लावली जीभ टाळ्याला की आवाज बाहेर येतो. मेंदू वगैरे डोकं वगैरे वापरायची गरज काय? आपण शरद पवारांची मुलगी आहे सांगून ठेवते. हां, विचार केल्याशिवाय बोलू नये हे संस्कार आईने सुप्रियाताईने दिलेले नसावेत. कारण वारंवार सुप्रियाताई माझ्या आईचे संस्कार, माझ्या आईचे संस्कार म्हणतात, पण वडिलांचे पण संस्कार नाहीत. कारण वडील फार जपून शब्द वापरतात, जपून बोलतात. अनावश्यक असेल तर बोलत पण नाहीत, खुलासा पण करत नाहीत. पण सुप्रियाताईंना वडिलांचे संस्कार नक्कीच मिळालेले नाहीत आणि आईच्या संस्कारामध्ये ह्या गोष्टी जमत नसाव्यात की बोलण्यापूर्वी विचार करावा. शोधून शोधून सोडला कोण? माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र. अरे तुम्ही इतका शोध घेतल्यावर तुम्हाला पहिल्यांदा कळलं की तो नवऱ्याचा वर्गमित्र आहे. अजितदादांनी काय तुमच्या सासरची आणि पलीकडची सगळी वंशावळ लिहून काय तयार ठेवलेली आहे का? नाही नाही नाही, वकील ठरवताना जरा सुप्रियाच्या सासरची वंशावळ तपासा, असं असतं का? अधिकाधिक हास्यास्पद होत चालले आहेत सुप्रियाताई. आणि म्हणून ते करेक्ट कार्यक्रम करायला निघाल्या. त्यात पडोसन सिनेमा कुठून आला? तो मेहमूद असतो, तो पहलवान सुनील दत्तला धमक्या देतो, बोला आगे मत आना, आगे मत आना म्हणून धमक्या देत असतो. आणि सुनील दत्त पुढेच येत असतो आणि मेहमूद मागे मागे जात असतो. शेवटी मेहमूदच त्याला म्हणतो, तू मागे आएगा तो हम पीछे जाएगा. सुप्रियाताईंचं हे नवऱ्याचा मित्र, वर्गमित्र वगैरे आहे ना, ते प्रकरण पडोसन सिनेमातल्या मेहमूदच्या विनोदासारखं आहे. देखो आगे मत आना असा आवाज चढवून बोलायचं आणि तो आगे आलाच तर हम पीछे जाएगा. याला सुप्रियाताई करेक्ट कार्यक्रम म्हणतात. असो मित्रांनो, इथेच थांबतो. नमस्कार.